जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसांगवी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीमुळे या प्रकरणाची चौकशी ही थंडावली आहे। 2024 साली अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं कोट्यावधी रुपयांचं अनुदान दिलं होतं। मात्र अंबड आणि घनसांगवी तालुक्यामध्ये तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी बोगस खाते उघडून हे अनुदान हडपल्याचं चौकशी समितीच्या अहवालात समोर आलंय। या घोटाळ्याची गंभीर दखल घेत 21 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, तर 76 तलाठी, मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे। मात्र जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाणे इथं बदली झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथ गतीनं सुरू आहे। विधिमंडळामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी या घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं। असं असतानाही प्रशासनाला अद्याप गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळाले नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे। या दिरंगाईमुळे दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांनी हडपलेली रक्कम वसूल करावी आणि त्यांना सेवेतनं बडतर्फ करावं, या मागण्यांसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलंय। दादा, मला सांगा की अतिवृष्टी अनुदान जो घोटाळा आपल्याकडे झालेला आहे त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर उर्वरित 6 तालुक्यांचा जो तपास आहे या घोटाळ्याचा, तो अतिशय धीम्य गतीने सुरू आहे आणि विधिमंडळामध्ये या अधिवेशनामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की या संदर्भातील जे घोटाळेबाज समोर आलेले आहेत, दोषी ठरलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। याबाबत देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आणि प्रशासनाचा असा दावा आहे की वरूनच आम्हाला काही आदेश निर्देश याबाबत आलेले नाही गुन्ह्याच्या संदर्भात। काय भूमिका आहे जिल्ह्यात? 57 एक मिनिट जिल्ह्यात आता विषय जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटपाचा घोटाळा हा राज्य म्हणजे विधानसभेत गाजला। विधानसभेत गाजल्यानंतर महसूल राज्यमंत्री तसेच मदत पुनर्वसन मंत्री यांनी सभागृहाला आणि राज्यातील जनतेला आश्वासित केले होते की संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होतील, त्यांच्यावर निलंबनाची बडतर्फीची कारवाई होईल। मात्र असे होताना दिसत नाही। जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आणि ही सर्व प्रक्रिया थंड बस्त्यात पडली असं आम्हाला वाटतंय, कारण की जिल्ह्यातील फक्त अंबड आणि घनसांगवी तालुक्याचा या चौकशी समितीने चौकशी केली। उर्वरित 6 तालुके अजूनही चौकशीच्या फेऱ्यातून बाकी आहेत। या तालुक्यामध्येही 50 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झालेला आहे। तसे पुरावे आमच्याकडे आहेत, परंतु या चौकशी समितीला मुदतवाढ मिळणं गरजेची होती, तसं त्यांना मनुष्यबळ उपलब्ध होणं गरजेचं होतं, परंतु तसं काही अद्यापपर्यंत झालेलं नाही। मात्र आम्ही काही यावर स्वस्थ बसलेलो नाही। माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठात आम्ही या विरुद्ध याचिका दाखल करतोय। त्याच्या नकला वगैरे आम्ही गोळा करण्याचे काम सुरू केलेले आहे। जरी प्रशासन या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असेल तरी आम्ही न्यायालयातून या सर्व प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही। तुर्तास आपली भूमिका काय आहे याबाबत? कारण कोणतेही गुन्हे दाखल केले नसल्यामुळे हे जे पैसे गोळा करणारे लोक आहेत, तलाठी वगैरे हे सगळे मोकाट सुटलेले आहेत आणि आतापर्यंत व्हायला हवी होती की नाही चौकशी? कारण आश्वासन देऊन एवढे मोठे दिवस उलटले त्यामध्ये 21 कर्मचाऱ्याचं महसूल कर्मचाऱ्यांचं निलंबन करून उर्वरित राहिलेले कर्मचारी तसेच पंचायत समितीचे ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यांच्यावर फक्त विभागीय चौकशीचा फार्स या प्रशासनाने लावलेला आहे। ती तुटपुंजी कारवाई आहे, आम्ही त्याच्यावर समाधानी नाहीत। या सर्व दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे आणि अपारित झालेल्या रक्कमा त्यांच्याकडून वसूल करण्यात याव्या, अशी आमची आग्रही मागणी आहे। जोपर्यंत या सर्व दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। येत्या 15 ऑगस्टला आम्ही एक निर्णायक आंदोलन, अभिनव आंदोलन या निमित्ताने करणार आहोत। NTV न्यूज मराठी, जालना।